सोनावे लायन्स प्रथम फलंदाजी करताना पहिला चेंडू विकाससाठी या गुड्डूचा आणि तो चेंडू जातो निर्धाव. सुरुवात चांगली केली गुड्डूनी. पुन्हा एकदा भन्नाट वेग आणि फलंदाजाला मात्र प्रश्न विचारले जात आहेत. राऊंड विकेट गोलंदाजी करतो अँगल बनवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. सोनावे लायन्स विरुद्ध जोगेश्वरी लालठाणे असा हा पहिल्या फेरीचा या स्पर्धेतील शेवटचा मॅच. इकडे मात्र लोअर फुल टच चेंडू होता. त्या चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. या एका धावेने सोनावे लायन्स आपलं खातं खोलतोय. चौथा चेंडू या पहिल्या षटकातील. फुल टॉस होता. या मात्र सरळ बॅटने खेळला गेलेला फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक म्हणेल दर्शक फुल टॉस बॉल आणि त्याचा फायदा उचलला. पॉवर प्ले ऑन आहे आणि त्यामुळे या चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. तिकडे धावसंख्येला कुठे अंकुश लागला होता पहिल्या 3 चेंडूवर. तिकडे मात्र चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद. विकेट. 5व्या चेंडूवर मात्र विकेट येतोय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 5. गडी बाद झाला 1. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत किशोर. यानंतर दुसऱ्या फेरीकडे जाणारा. दुसऱ्या फेरीचे सामने मात्र कमी षटकांचे होतील हेही लक्षात ठेवा. कारण 1 वाजलाय आणि यानंतर आपल्याला जवळजवळ 9 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे लक्ष असू द्या प्लीज. गोलंदाज गुड्डू चांगली गोलंदाजी करतो. चांगला कमबॅक करतोय. आता स्ट्राईकवर किशोर. इथे हा चेंडू सोडलाय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावर 9-6. इकडे मात्र सरळ बॅटने संधी होती कदाचित कॉटन बोल्टची, परंतु तसा काही झाला नाही. आणि इकडे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. 7 ऑन बोर्ड. संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सागर. कुठे ना कुठे सोनावे लायन्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला जोगेश्वर लालठाणे हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. भांगरे फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला पाटील पाला. चला टॉस साठी या. सेकंड राऊंडचा पहिला मॅच. सामना 3 षटकांचा असणार आहे. येस थँक्यू. यानंतरचे सेकंड राऊंडचे मॅचेस 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या आणि पुढचे सामने वेळ बघून ठरवण्यात येतील.
धावसंख्या फलकाला 8. 8 ऑन बोर्ड. सोनावे लायन विरुद्ध दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी लालठाणे असा मॅच. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू थोडासा उसी घेणार आणि त्याला डीप पॉइंट क्षेत्रात पाठवलाय. 4 धावेसाठी चौकार. 4-4-4. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 12. विकास आपला आणि आपल्या संघाचा विकास करतो. इकडे मात्र डिफाईन लाईक बाउंड्रीला क्लिअर केला जाईल का नाही. तिकडे मात्र चेंडू आउटफील्ड स्लो आहे. त्यामुळे इकडे पहा दोन्ही फलंदाजामध्ये तू मै फलंदाज इथे मात्र विसरले आणि थोडक्यात बचावले. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 12. 13 या धावसंख्येवर. धावसंख्या 13 धावा. 3 गड्यांच्या मोबाईलला. स्ट्राईकवर मात्र फलंदाज किशोर. किशोर आपल्या संघासाठी काय करतो आणि सागर त्याला कुठे अडवण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र हा चेंडू थर्ड मॅनला जाईल का नाही. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जाऊन फील्ड करेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2. 4 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ ना बाकी. शिवनेरी रोडखड बी चषक आपण पाहताय आणि आज अंतिम दिवसात हा पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच. याच्यानंतर सेकंड राऊंडला आपण जाणार आहोत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही आणि विकेट नंबर 2 डाऊन. फलंदाज मैदानाच्या आत कल्पेश. इकडे पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू बॅक. 2 चल मे आया. विकेट. एक साधा वेफर ऑन सॉल्टेड आणि एक थम्स अप अर्धा लिटर सर्वांसाठी माझ्याकडे आणेल ना. सॉल्टेड बालाजी. धावसंख्येचा विचार केला 15 वर 3. सध्या डिजिटल एडिटरच्या भूमिकेत आणि डिजिटल स्कोररच्या भूमिकेत अक्षत कवली आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेत वीरेंद्र जाधव आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी कॉमेंटेटर चिराग मेहर. आमचे कॅमेरामॅन हितेश पागदरे आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सध्या जे गुन्हेगाराला नेहमी पकडतात परंतु आज ते गोलंदाजाला पकडायला उभे राहिलेत असे आमचे रवींद्र बाबर. आणि दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत सागर ज्यांनी काय फलंदाजी केली या मैदानावर. परंतु 75 धावा ते विसरतच नाही. इथे मात्र हा 85 मुळे 75 झाकले गेलेले आहेत. त्यामुळे ते थोडे खुश आहेत की आम्ही 75च दिले. समोरच्याने 85 दिले. पण काल ज्या पद्धतीने वनदेश मैदानात बोलत होते 9 मारायचे वनदेश 9 मारायचे त्यांनी मारले. काय बॅटिंग केली. इकडे मात्र प्रतिम चेंडू डॉट बॉल. गोलंदाज कैलास. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 15 वर 3. चला यानंतर होणारा पहिला सामना भांगरेपाडा विरुद्ध दुसऱ्या बाजूला
पाटीलपाडा टॉस साठी या. चला 3 षटकांचा सामना राहणार आहे. पाटीलपाडा संघाचा कॅप्टन आहे इकडे. भांगरेपाडा आपण इकडे असतील तर प्लीज या लवकर. इकडे मात्र एक धावेने धावसंख्या पुढे जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 16 वर 3. थोडासा मॅच मध्ये फलंदाजांना सोनावे लायनला इथून थोडासा मी म्हणेल की आता गेअर बदलावा लागणार आहे. कारण हे तिसरं षटक चालू आहे. बॉल टू रन नी तुम्ही चालतायत. इथून कमीत कमी मागच्या सामन्यात तसंच झालं. 40 धावा या मिनिमम बनवा. 40 इकडे सेफ नाही जिकडे 85 सेफ नव्हत्या. पण मिनिमम गोलंदाजाला 10चा एव्हरेज तरी ठेवा जेणेकरून गोलंदाज काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करेल. तिकडे प्रयत्न तरी करता येईल त्याला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा एक खेळ ना बाकी. 2 बॉल्स. काय पाहायला मिळेल इकडून एकंदरीत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क पर तयार. कैलास टू विकास. एक मात्र फलंदाज जो चांगली फलंदाजी करत होता तोही बॅक टू दी पवेलियन जातोय. 17 वर लागतोय हा चौथा विकेट. आणि आमचा डीजे प्लीज आपण या लवकर. पाटीलपाडा संघाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. प्लीज थोडासा घाई करा या. भांगरे फायटर्स आलेत का? पाटीलपाडाचा कर्णधार इकडे उपस्थित आहे. धावसंख्या 17 वर 4. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विश्वास. तिसरं षटक. लास्ट बॉल. खूप चांगली गोलंदाजी कैलास यांची. षटक संपते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकारे 17. विकेट गेले 4 आणि शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला या गोलंदाज या. फलंदाज घाई करा आणि टॉस साठी पुन्हा एकदा भांगरेपाडा फायटर्स. चला आपण या लवकर प्लीज. षटक क्रमांक शेवटचं आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कैलासला टाटा बाय बाय करत जातोय. सीमारेषा पार येतोय हा चौकार. 4. आम्हाला माहिती आहे तिकडे कैलास होता आणि त्यांना तो टाटा बाय बाय करत गेलाय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 21. लास्ट 5 बॉल्स. काय पाहायला मिळेल. राहुल 2 चेंडूत 5 धावेवर खेळतोय. धावसंख्येला उभारणी द्यावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळी मात्र यष्टांवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डॉट डॉट बॉल. आज सकाळपासून डॉट बॉलची कहाणी खूप मोठी लिहिली गेलेली आहे. शेवटचे 4 बॉल. किती धावा जमवतील टीम सोनावे लायन. शेवटच्या 4 मध्ये मिनिमम 2 सिक्सेस. तर मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. नाहीतर 1 साइडेड मुकाबले झालेत आता आपण पाहतोय. इकडे मात्र हा चेंडू षटकार. कॉमेंटेटर की सुनली चेंडू सीमा पार षटकार. ठीक आहे.
धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राहुलनी मात्र सूत्र हाती घेतलेत आणि शेवटच्या 3 चेंडूवर तसंच काहीतरी फिनिश करावा लागणार आहे. मिनिमम अजूनही 2 फटके आले तर मॅच खूप चांगल्या पद्धतीचा ऑन होईल, नो डाऊट. फलंदाज पूर्णपणे या मॅच मध्ये हावी पाहायला मिळतोय. 27 ऑन बोर्ड, 27 धावा. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. खराब चेंडू, फायदा उचललाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. सडक पे कडक असं सर्वजण म्हणतात आणि चेंडू सीमापार षटकार. लीलाजी बोके मॅम इकडे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही शब्दसुमराने स्वागत करतोय या शिवनेरी रोडकड बी च्या या चषकामध्ये. लीला बोके मॅम आपलं स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मला वाटतं 2 चेंडू बाकी आहेत, त्याच्यानंतर घ्या. 2 चेंडू बाकी आहेत. ओके, त्यांचं स्वागत आपण घेतोय. थँक्यू मॅडम, आज आपला बहुमूल्य वेळ आपण इकडे दिला त्याबद्दल आयोजन कमिटीतर्फे तुमचा मनापासून आभार. 33 वर 4, लास्ट 2 बॉल्स. इकडे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावायची गरज होती का? माझ्या तर मते तरी नाही, पण तो धावलाय. चला 34 धावा फलकावर आहेत. एक लास्ट बॉल. लास्ट बॉल मध्ये किती? सेट बॅटरला गरज होती का स्ट्राईक रोटेट करायची? स्ट्राईकवर मात्र विश्वास येईल, त्याच्यावर विश्वास आहे का टीमचा, हेही महत्वाचं आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट लॉक झाली. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पहा. दुसरा फलंदाज तिकडे पोहोचतोय, तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे 3 धावा पूर्ण. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आणि 38 इज अ टार्गेट. डीजे या चला त्याच्यानंतर सरळ तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. लीला बोके मॅम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो, जिकडे पांगरेपाडा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला पाटील पाडा हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. इकडे मात्र आणि टॉस जिंकला तो भांगरेवाडा फायटर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू काय ते सांगतीलच.
सचिनजी पाटील सरांना मी विनंती करत सर या आपण व्यासपीठावर येऊन बसायचं. सचिनजी पाटील साहेब चला मॅचकडे जाऊया. तिकडे मात्र एक छोटेखानी आव्हान आणि रस्त्यावर ज्या गाड्या लावल्यात ना त्या मैदानाच्या जवळ जी पार्किंग आहे तिकडे आणून लावा. पहिला चेंडू मोठा फटका चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक दूरवर आहे. इकडे मात्र पहिलीच धाव मिळते. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिलंय. एक चोरटी धाव पुन्हा एकदा कंप्लीट. सिंगल सिंगल धावेने धावसंख्या पुढे जात आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2. मोठा फटका खेळायचा होता पायावर चेंडू लागला आणि विकेट. अक्षत कवी सध्या डिजिटल एडिटर कम स्कोरर काम पाहत आहेत. लवकरच त्यांचंही लाईव्ह पाहायला मिळेल आपल्याला. पुढच्या 2-3 वर्षात आमच्याकडे ट्रेनिंगला येतील ते सध्या. हा चेंडू मात्र खराब चेंडू होता. फायदा उचलायचा होता आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या जवळ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती मात्र आता 2 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. आतापर्यंत 4 धावा झालेल्या आहेत. मला ते अपडेट होणं बाकी आहे कारण आम्हाला फोन आलाय त्यामुळे तो अपडेट झाला नाही आहे. त्याबद्दल क्षमस्व. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 4. चेंडू झाले 4. च्या पद्धतीचा फटका सजवलाय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या पार जातोय खणखणीत. षटकार. धावसंख्या फलकावर आहे 10. शाही मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न षटक क्रमांक पहिले इकडे संपुष्टात येत आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती मात्र 10 धावा. नाही कळत नाही मला. श्रीलाईव्ह सर्च कर त्याच्यात मॅच चालू आहे ती ऐक माझी. आता आला ना मग पकडेल ना आता घरून याकडे जाय
या मात्र सीमा रेषेच्या जवळ आणि खूप चांगला इकडे मात्र ज्या पद्धतीने फलंदाज मात्र बाद होत आहे. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात झाली होती आणि एक मोठा झटका मात्र लागतोय. गुड्डू गुड्डू पहिलाच आउट झालेला. गुड्डूला ठेवलेला. गुड्डूला आउट करता. गुड्डूला आउट करता. हा पहिला बॉलर तो धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागला ती आतापर्यंत 10 धावा. विकेट गेलेत आतापर्यंत 2. नवीन फलंदाज इकडे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचतली मात्र आता 11. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. दुसरा आपण पाहतात शिवनेरी रोडखड बी चषक आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण श्री लाईव्ह व्हिडिओज वर आपण पाहू शकता सध्या. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु फटक्यात तेवढी ताकद नाहीये. हो इकडे मात्र खूप मोठी टक्कर होता होता वाचलंय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा काय झालं एकंदरीत. तिकडे चेंडू वरती गेल्यानंतर जी ही टक्कर ओ हो 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 ओ नो नो वाली टक्कर आहे. आणि इकडे मात्र फलंदाज सुरक्षित आहे परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 13. 13 ऑन बोर्ड. 13 धावा या फलकावर आहेत. ज्या पद्धतीचे मॅच चालू आहे गोलंदाज प्रथमेश धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे 13. स्कोर अपडेट होतोय अजूनही थोडासा ऑनलाईनला त्याबद्दल क्षमस्व. यावी मात्र दांडी 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 गुल विकेट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीचा विकेट आहे. तेरावर 3 चेंडू झाले आतापर्यंत 3. खाऊन जरा खाली ठेवा. ठेवून दे ते काम पडतील त्याच्या याच्यावर जेवणावर. 13वर 3. सागर ऑन स्ट्राइक. आल्याला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. खणखणाती चौकार. 4 4 4. आवाज चालू कर. 17वर 3. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 21 धावांची गरज आहे. खराब शॉट सिलेक्शन. चेंडू येतोय डॉट. आता समीकरण म्हणते 13 चेंडू आणि धावाव्यात 21. 13-21 मॅचचं इक्वेशन थोडस अजूनही अडचणीतलंच आहे. जर इथून मोठा फटका आला नाही तर मात्र मॅच दोन्ही संघासाठी ऑन राहील. जर मोठा फटका आला तर मात्र थोडासा प्रेशर रिलीज होईल. खराब शॉट सिलेक्शन. डॉट बॉल आणि आता मात्र 12 चेंडू 21. सागरला शेवटपर्यंत या षटकात फक्त समोर दर्शक बनवून ठेवलं होतं त्यांनी. सागरला काही मिळालंच नाही करायला. डॉट बॉल येतोय. 2 षटकात 17 धावा. 3 गड्यांच्या मोबाईलला जावे डीजे कडे. डीजे
तेच सांगत होता की बाबा मला स्ट्राईक द्या. याही मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येवर पोहोचते मात्र 22. आता 16 धावेची गरज आहे. 22 वर 3. ओ इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि सोडला. आज रविवार आहे म्हणून लॉलीपॉप कॅच सोडलाय. इकडे मात्र धावसंख्या 2 निवारते. धावसंख्या जाऊन पोहोचतो 24. 24 वर 3. 14 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. 9 चेंडू 14 धावा. जोगेश्वरी लालठाणे संघाला हा सामना विजयी करण्यासाठी. 9 balls 14 runs required. काय होणार या मॅच कडे. या मॅच मध्ये अजून जान टाकावी लागेल गोलंदाजांना. विकेट हवे आहेत त्यांना खरं तर. हो याही मात्र मोठा फटका आहे. चेंडू खूप खूप दूरवर चिकन वडे खायला. षटकार. दुपारचं सत्र आहे. सर्वांना भूक लागलाय. चेंडूलाही भूक लागलाय. त्यामुळे तो सरळ तांडेल चिकन वडे सेंटर मध्ये जाऊन बसला. धावसंख्येचा विचार केला 30 धावा. 8 धावेची गरज आहे. हो याही मात्र चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 चेंडू 8 धावेची गरज आहे. आता रवींद्र भाऊला आम्ही सांगतोय की आम्हालाही भूक लागलेली आहे. 7 चेंडू 8 धावा. लास्ट बॉल. यावी पुन्हा एकदा खराब चेंडू. फायदा उचलायला होता परंतु विकेट. मैच में फिर से क्लाइमैक्स. विकेट आता हुआ डीजे कुंदन बचना. चला मैदानाकडे जाऊया. आता मात्र 8 धावेची गरज आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता मात्र 5 चेंडू 8 धावेची गरज आहे. मायबाप प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत.
आणि सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईन सुद्धा जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल आहे, फायदा उचलायचा होता, चेंडू हवेत आहे आणि व्हॉट अ कॅच. इकडे मात्र नाही, मला वाटते चेंडू अडवलाय गेलाय. आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा ते सर्व चित्र पाहूया काय काय झालं एकंदरीत. पाहूया ज्या पद्धतीने हा चेंडू होता. ओ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, ओ व्हॉट अ फिल्डिंग, सेव. खूप चांगला कॅमेरावर, थँक्यू हितेश पागदरे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचतो मात्र आता 32. 4 चेंडू 6 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. सकाळी झालाय ऑलरेडी एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवे, क्षेत्ररक्षक पुन्हा 2-2 येत आहेत. सगळं चुकी करणार नाही हो. पहा काय फ्रस्ट्रेशन काढलंय त्यांनी, ज्या पद्धतीने कॅच पकडल्यानंतर फ्रस्ट्रेशन काढलाय. रिप्ले पहा पुन्हा एकदा काय झेल घेतला आणि सर्वात मोठा गडी बाद सेट बॅटर कैलास बॅक टू द पवेलियन. चेंडू शेवटपर्यंत फ्रेम मध्ये आणि रिॲक्शन हॅलो. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 32. 3 चेंडू 6 धावा. 3 बॉल 6 रन्स. न्यू बॅटर इन अमित. 3 चेंडू 6. माझ्या प्रेक्षकांना असेच मॅचेस आवडतात आणि मग अशा मॅचची आठवण झाली की पुन्हा एकदा शिवनेरी रोडखड बीचची मॅच आठवते. 75 धावा. फुल हाऊसफुल होता. म्हणजे मला वाटतं त्या दिवशी रोडखड पाड्यावर कोणच नव्हते, सर्व मैदानात बसले होते आणि बिचारे घरी गेले. ती मॅच संपता 3 बॉल 6. 3 बॉल 6 रन्स. चला घाई करा मित्रांनो, दुपारचे सत्र चालू झालंय. 1:38 झालेत, म्हणजे जवळजवळ 2 आणि अजून मॅच बाकी आहेत. सगळे मॅच कडे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडणार. 2 धावा तर आरामात पूर्ण होणार, नो डाऊट. आता समीकरण बदलतंय. 2 चेंडू 4 धावा. 2-4. 2 चेंडू 4 धावा. 4 रन्स रिक्वायर्ड इन 2 बॉल्स 1 गेंद. 2 गेंदे 4 रन. अटीतटीचा सामना. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल तो मात्र रोहन. सामोर जाईल फलंदाज अमित. 2-4. चला मित्रांनो, पुन्हा तीच विनंती असणार आहे. वेळ वाचवा, वेळ वाचवा. यानंतर पुढचा सामना 3 षटकांचा आहे, त्याचाही टॉस झालाय, त्या मॅच कडे जाणार आहोत. खराब चेंडू आहे, फायदा उचलला, चेंडू सीमा रेषा पार. येतोय हा विजयी चौकार. विजयी चौकाराने मॅच संपतोय. जरा डीजे कडे आणि पुणे मैदानाच्या आत वाजव.